भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की साधारणतः प्रियदर्शनी सभागृहामध्ये आर्थिक विषयावर चंद्रपूर जिल्ह्यातील माझे प्रिय बंधू भगिनी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहू शकतात हे मात्र कौतुकास्पद आहे। एखाद्या भावगीताच्या कार्यक्रमाला गर्दी असू शकते, मी समजू शकतो। एखाद्या नाटकाच्या कार्यक्रमाला गर्दी असू शकते, हेही मी समजू शकतो। लहानपणी कधी वर्तमानपत्रात मुंबईत अर्थसंकल्पावर चर्चा आणि विश्लेषण होतं, हे बातमी छापून यायची, पण चंद्रपुरात सुद्धा लोक उत्सुकतेने या कार्यक्रमात उपस्थित राहतात। मला जर कोणी विचारलं तर हे आमच्या जिल्ह्याच्या प्रगतीच्या लक्षणापैकी निश्चितपणे एक लक्षण आहे। जेव्हा आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वादाने शुभकामनेनी मी 6 अर्थसंकल्प सादर केले, तेव्हा एका कार्यकर्त्यांनी मला विचारलं की आपण विधानसभेत अर्थसंकल्प सादर करता, पण चंद्रपूरच्या या प्रियदर्शनी सभागृहात विश्लेषण करावं। आणि मी अर्थमंत्री असताना 3 कार्यक्रम आपण अर्थसंकल्पाच्या विश्लेषणाचे केले, पण नंतर कोविड आणि त्यानंतरच्या कार्यक्रमात ही परंपरा खंडित झाली। या वर्षीचा अर्थसंकल्प जेव्हाही एखाद्या विश्लेषणात लोक चर्चेत आणतात, तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की साऱ्या अर्थसंकल्पामध्ये जर एखादी गोष्ट लक्षात राहिली असेल तर ती साधारणतः 1500 रुपयाची माझी लाडकी बहीण योजना एवढ्यावर ते चर्चा करतात। पण मला जर विचारलं तर अर्थसंकल्पाकडे पाहताना फक्त एका योजनेवर त्या अर्थसंकल्पाचं यश, त्या अर्थसंकल्पाचं विश्लेषण करणं हे मला वाटतं की अनुचित आहे। अर्थसंकल्पाचा अर्थच आहे की जो संकल्प आर्थिक दृष्टिकोनातून राज्याचा आहे, देशाचा आहे, आर्थिक शक्तिशाली महाराष्ट्र, आर्थिक शक्तिशाली होण्याचा जो विचार आहे, त्या कसोटीवर हा अर्थसंकल्प दिशा देणारा आहे की नाही यावर खरी तर चर्चा होणं गरजेचं असतं। खरं तर तुम्ही आम्ही सर्वजण सौभाग्यशाली आहोत की तुमचा माझा जन्म जगातल्या 193 देशापैकी भारत नावाच्या देशामध्ये झाला। एक भारत नावाचा देश ज्याला एक सनातन संस्कृती आहे, पराक्रमाचा इतिहास आहे, वैभवशाली देश म्हणून जगाच्या इतिहासामध्ये ज्याची गणना आहे, असा पुरातन देश की आजही जगामध्ये जेव्हा सर्वात जुना पुराणकालीन प्राचीन देश कोणता, तेव्हा पहिल्या 3 देशामध्ये आपल्या भारताचं नाव येतं। आणि फक्त हा प्राचीन देश म्हणून माहित नाही, तर या देशामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, विज्ञान व आध्यात्मिक जी जगातल्या कोणत्याही देशाला या 5 स्तंभावर आपला देश उभा करता आला नाही। पण आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे की विज्ञान म्हटलं की मनोज कुमारचा तो चित्रपट आठवतो, झिरो दिया मेरे भारत ने, आणि त्या गाण्यामध्येच आपल्या देशाचं काय सुंदर वर्णन केलं आहे की आम्ही विज्ञानामध्ये सुद्धा आम्ही प्रगत होतो। जेव्हा आध्यात्मिक विचार येतो तेव्हा ॲपलचा CEO नीम करोली बाबाच्या आश्रमात येतो आणि बुडता बुडता आमच्या देशाच्या आध्यात्मिक शक्तीने तो ॲपलचा CEO अमेरिकेत जाऊन एक शक्ती आणि ऊर्जा घेऊन ॲपलला पुन्हा एका जागतिक स्तरावर नेऊ शकतो। ही आध्यात्मिक शक्ती आमची आहे। आम्ही जेव्हा आर्थिक शक्तीचा विचार करतो तेव्हा कदाचित अनेकांना माहित नसेल
की पृथ्वीच्या इतिहासामध्ये मानवी इतिहास 456 कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात मानवी इतिहास हा साधारणतः अंदाजे 70,000 वर्षाचा धरला जातो. जो काही सिद्धांत आहे मानवाच्या उत्क्रांतीचा तो 70,000 वर्षात मानवाची उत्क्रांती झाली असं आपण गृहीत धरतो. पण जेव्हा ही भारताचं वर्णन हे जगाच्या आर्थिक इतिहासात केलं जातं तेव्हा जगामध्ये जर 1 रुपया हा जर जगाचा जीडीपी होत असेल तर त्यापैकी 1750 मध्ये आमच्या देशाचा जीडीपी हा 1750 पर्यंत 24.4% होता. म्हणजे जगामध्ये 1 रुपया जीडीपी असेल तर साधारणतः 25 पैसे आमचे असायचे. चीनी प्रवासी ज्याचं वर्णन आपण कधीतरी बाग शिक्षणामध्ये आपण चीनी प्रवाशांनी केलेलं वर्णन ऐकलं आणि त्यावरूनच सोने की चिडिया या देशाचं वर्णन केलं गेलं. सोन्याचा धूर, दुधाच्या नद्या वाहतात असं या देशाचं वर्णन हे परदेशी प्रवासी आपल्या देशाबद्दल करायचे. तक्षशिला, नालंदा त्यापैकी एका विद्यापीठाचं पुन्हा एकदा विश्वगौरव देशनायक नरेंद्र मोदींनी परवाच पुन्हा एकदा त्या विद्यापीठाला नूतनीकरण करून आपल्या देशाची पुरातन संस्कृती जगाला लक्षात यावी याचा प्रयत्न हा पुन्हा एकदा झाला. पण हेही तेवढंच खरं आहे की आपल्याकडे वैभव होतं. आर्थिक दृष्टिकोनातून आपला देश संपन्न होता आणि भविष्यातही संपन्न होण्याची क्षमता आपल्या देशात आहे. आणि म्हणून जगात सर्वात जास्त एखाद्या देशावर आक्रमण झाले असतील तर जगातल्या 193 देशात सर्वात जास्त आक्रमण ज्या देशावर झाले त्या देशाचं नाव दुर्दैवानी भारत आहे. पण सुदैवाने या जनतेचं कितीही कौतुक केलं तरी कमी आहे. आक्रमण होत गेले तरी फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही राखेतून भरारी घेण्याची ताकद या भारतीय लोकांच्या हृदयामध्ये आहे, मनगटात आहे. भारत माता की जय म्हणत जातीपातीच्या बाहेर जाऊन देशहिताचा विचार करणारी जनता. आणि म्हणूनच शक आ गए, हून आ गए, कुशान आ गए, पर्शियन आ गए, ग्रीक आ गए, बीन कासिम आगा, गजनी आगा, मोहम्मद गोरी आगा, तैमूर आगा, चंगेज खान आगा, नादर शाह आगा, अहमद दुरानी आगा, मोगलापैकी बाबर आ गए, हुमायूं आ गए, अकबर आ गए, जहांगीर आ गए, शाहजहां आगा, औरंगजेब आगा. इतके आग्यावरी हमारा कोई बाग बाका नहीं कर सका. आमचा देश पुन्हा प्रगतीच्या मार्गावर भारतीय मानसिकतेच्या आधारावर भारताची सहिष्णुतेच्या भावनेवर हा पुढे चालला आहे. आणि महाराष्ट्रावर तर मोठी जबाबदारी आहे. या देशाच्या एकूण औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं योगदान 20% आहे. या देशाच्या जीडीपी पैकी आमचं योगदान हे 14% आहे. या देशामध्ये हे राष्ट्र महान व्हावं यासाठी जर कोणतं राज्य त्याच्या पाठीशी खंबीरपणे शक्तीने उभं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आम्ही देशाच्या जीडीपी मध्ये 14% पेक्षा जास्त योगदान देतो. मागच्या वर्षी आमचा जीएसटी हा 13,65,000 कोटी जमा झाला. आणि तुम्हाला अभिमान वाटेल की 13,65,000 कोटी जीएसटी मध्ये महाराष्ट्राचा वाटा होता. 2,70,000 कोटी म्हणजे 20% वाटा देणारा हा आमचा महाराष्ट्र आहे. आणि या काही वर्षाच्या प्रगतीबद्दल जेव्हा मी चर्चा करतो, शेवटी देशाची प्रगती त्या देशाचं नेतृत्व कोण करतं, राज्याची प्रगती त्या राज्याचं नेतृत्व कोण करतं, त्या नेतृत्वाच्या विचारशैलीवर ते राज्य आणि देश पुढे जात. मी जर तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल की गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राची प्रगती किती वेगाने होते आहे. हे जर विचारात घ्यायचं असेल तर पहिलं मापदंड आहे पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न. त्या राज्याचं दरडोई उत्पन्न किती आहे तर आपल्याला या गोष्टीचा या 10 वर्षाच्या सरकारचा अभिमान वाटावा असं काम या 10 वर्षात झालं. या 10 वर्षामध्ये पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न हे 1 मे 1960 पासून
2013-14 म्हणजे साधारणतः या 54 वर्षामध्ये महाराष्ट्राचं पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न हे 1,25,261 रुपयापर्यंतच वाढू शकलं. म्हणजे 54 वर्षामध्ये आमचं पर कॅपिटा इन्कम हे 1,25,261 रुपये होतं. आणि तुम्हाला अभिमान वाटेल की आज आमचं हे उत्पन्न जे 1,25,261 रुपये 54 वर्षात होतं, यामध्ये या 10 वर्षात किती वाढ झाली? तर आजचं उत्पन्न आहे 2,77,603 म्हणजे 54 वर्षाच्या उत्पन्नापेक्षाही 10 वर्षात पर कॅपिटा इन्कम हे 1,52,342 रुपयांनी वाढलं. म्हणजे आपल्या मागच्या कालावधीमध्ये आपली आर्थिक विकासाची गाडी जर 20 किलोमीटरनी धावत होती, तर आता मात्र ती 60 किलोमीटरनी धावते आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचं जर आपल्याला दुसरं उदाहरण बघायचं असेल तर ते आहे कोणत्याही देशाची, राज्याची आर्थिक रत्नवाहिनीमध्ये महत्वाचा भाग असतो तो पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर. आपल्या राज्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की एकीकडे 1 मे 1960 पासून 2013-14 पर्यंत आपल्या राज्याच्या प्रगतीमध्ये जर विचार केला, इतकी रस्त्याची लांबी आपल्या राज्यात या 10 वर्षात वाढली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2013 पर्यंत एकूण महाराष्ट्राची 2013च्या RTO पासिंगच्या गाड्यांची संख्या, एकूण गाड्या म्हणजे यामध्ये स्कूटर आले, कार आले, सर्वच वाहन प्रकार आले, ती 1,69,659,659. ही कधीपासून? आम्ही जर पूर्ण कालावधी धरला तर 2013च्या आसपास हे 1,69,659,659. 10 वर्षामध्ये जे मी आपल्याला दरडोई उत्पन्नातून सांगितलं, आज गाड्यांची संख्या या 10 वर्षामध्ये किती वाढावी? आज गाड्यांची एकूण, मी पुन्हा एकदा लक्षात आणून देतो, मी सारे वाहन प्रकार यामध्ये धरतो आहे. म्हणजे कार, स्कूटर, जे म्हणून वाहन प्रकार असतील जे RTOत रजिस्ट्रेशन करावे लागतात, 1,69,00,000 वरून डायरेक्ट 10 वर्षामध्ये आर्थिक सुबत्तेनी 4,58,14,123 पर्यंत ही संख्या वाढली. राष्ट्रीय महामार्ग 13-14 मध्ये म्हणजे 1 मे 1960 पासून 2013-14 पर्यंत आमच्या राष्ट्रीय महामार्गाची लांबी होती 4,992 किलोमीटर. आज किती आहे? 10 वर्षात. म्हणजे मी जो कालावधी सांगतोय तो 54 वर्षाचा आहे. आणि तुमच्या सर्वांच्या योग्य निर्णयामुळे या 10 वर्षात आता आमची लांबी 19,000 पेक्षा जास्त किलोमीटर म्हणजे राऊंड फिगर मध्ये चौपट 10 वर्षामध्ये 20,000 किलोमीटर नॅशनल हायवे हे आपल्या महाराष्ट्रात झाले. हे खरं आहे की थोडासा आपल्याला जास्त फायदा झाला, कारण माननीय नितीन गडकरीजी हे आपल्याच राज्याचे मंत्री, देशाचं नेतृत्व करत होते, हे सुद्धा महत्त्वाचं आहे.